तर मी आज एवढी वैतागलेली का आहे तर समजेलच तुम्हाला. या आमच्या मॅडमला असंच रोज लाडी गुडी करून जीव घालावं लागतं. आणि त्यानंतर आमच्या साईश्रीची चालली होती मस्ती. सानूला शाळेत जायचं होतं म्हणून सानूला आणि साईश्रीला आंघोळ घालून त्या दोघींचं आवरायचं. साईश्रीला मस्त गंध लावून घेतलाय तर तिचा मेकअप झाला. त्यानंतर सानवीचं पण सगळं आवरलं. तिला पण शाळेत जायचं होतं त्यामुळे तिला जेवायला दिलं. आणि त्यानंतर होती खरी मजा. सानूला आली होती बाथरूम आणि त्या बाथरूम मध्ये होती पाल. बापरे, पाल म्हणलं तर काय विचारायलाच नको. मी तर सगळ्यात जास्त घाबरते त्यामुळे तिला बाथरूमला खालच्याच बाथरूम मध्ये घेऊन गेले. त्या एका पालीमुळे आज माझा एवढा गोंधळ उडालाय की काय सांगायलाच नको. कशाला न घाबरणारी मी फक्त पालीलाच घाबरते. त्या पालीच्या नादामध्ये सानवीने रायटिंग पॅड आणि आयडेंटिटी कार्ड दोन्ही वरतीच ठेवून आली. मग काय तिचं एक्झाम चालू असल्यामुळे मला ते वरती जाऊन परत आणणं भागच होतं. मग मी वरती जाऊन तेवढ्या 3 मजले पायऱ्या चढून परत तेवढं सगळं घेऊन आले तिचं. आणि उन्हाळ्यामध्ये हीच बोंब आहे, प्रत्येक जागी पाल दिसतेच. तर नक्की तुम्हाला माहित असल्यावर काय उपाय असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मी येईपर्यंत सानूची व्हॅन आलेली होती. मग सानूला बाय करून आम्ही निघालो घरी. म्हणलं साईश्रीला काहीतरी खायला घ्यावं म्हणून आम्ही दुकानात गेलो होतो. जास्त तर मी बाहेरचं मुलांना काही खायला देत नाही, पण ते आणले तर त्याच्यामध्ये पण ते धड नको, त्याच्यामध्ये मेलेल्या मुंग्या निघाल्या. मुलांना देताना प्लीज बघून नीट व्यवस्थित द्या. आणि रोजच्या सारख्याच आमच्या साईश्रीने उद्योग आज पण केला होता. भाजी सांडून ठेवली होती. बाथरूमचा दरवाजा उघडायचं काय धाडस होत नव्हतं त्या पालीमुळे, तरी पण घाबरत घाबरत दार उघडलं. खरं पाल कुठं दिसली नाही, पण ती पाल होती बाथरूमच्या दरवाजाच्या पाठीमागेच होती.